परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्याही प्रकारचा जात पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक सारखाच असतो. त्यामुळे अमावस्या पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी त्याचा विचार या ठिकाणी होतो, लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल. परंतु अमावस्या अशुभ आहे अशा प्रकारचा कोणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही. काम करायचं असेल तर त्याला वेळ काळ काही फार महत्वाची वाटत नाही आणि तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज असं मला वाटत नाही. कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का? मुहूर्त पाहून वातावरण खराब होतं का? मुहूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का? मुहूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का? तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मुहूर्त बघावा? त्यामुळे मी अमावस्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा कशा पद्धतीनं फुटेल, त्यांना न्याय कसा मिळेल तो विषय आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहेत. त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही. काहींना अडचणी आहेत, काहींच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात. त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस, युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाही आहेत. आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही, शेतावर पडला तर गावात पडत नाही. त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावा लागेल. धोरणात काही बदल करावे लागतील, काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ज्या प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा आज तर चार्ज घेतलाय मी, अभ्यासातून ह्या जसं गोष्टी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू. शेतकऱ्यांच्या बाबत कायमच एक समस्या झालेली आहे ती म्हणजे पीक विम्याची. पीक विमा कंपनी त्यांना योग्य ती वागणूक देत नाही, त्यांना वेळेवर विमा देत नाही किंवा मग त्याच्यामध्ये दिरंगाई होते आणि या सगळ्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची नेहमीच कुठे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या संदर्भात दिलेल्या अटी ज्या असतात त्या अटी वेगळ्या अटी कागदावर असतात. प्रत्येकात मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांची वागताना दुजाभावावरती किंवा त्यांना योग्य वागून देत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी काही जणांनी आत्महत्या पाऊल उचलले, काही जणांनी इथे मंत्रालयामध्ये येऊन आंदोलनं केलेली आहेत, जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत. तर हा मंत्रालयामध्ये जास्त कोणी आला शेतकरीच असतो. आतापर्यंत मंत्र्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, त्यापैकी 90% शेतकरीच आहेत. तर ते आता आपण मंत्र्यात ते कसं आपण नाही, विम्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्याच्या मनामध्ये संशय आहे, काही विमा कंपन्या कॉपरेटिव्ह करत नाही, शासनाच्या धोरणामध्ये काही कमी जास्त प्रमाणात असू शकेल. त्या संपूर्णपणे धोरणाचा रिव्हाइव्ह करण्याची आवश्यकता आहे. कशामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि कंपन्या का कॉपरेट करत नाही याची कारण शोधावे लागतील आणि ते कारण शोधून त्यावरती बदल करायचा असेल तर अटीशर्तीमध्ये बदल करता येईल. महायुतीमधील आपले सहकारी मित्र आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपासून सातत्याने एक मुद्दा मांडलेला आहे की पीक विमा कंपनीमध्ये होणारा घोटाळा. त्यांनी पर्टिक्युलरली बीड मधल्या एका भागातला त्यांनी विषय मांडलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालणार का? कारण की एका जे माजी मंत्री आहेत, जे आता पण मंत्री आहेत, त्यांना दुसरं खातं मिळालेलं आहे, त्यांच्याशी संदर्भात हा विषय असल्याचं कळत आहे. नाही, असं आहे की कोणावरती आरोप करणं ठीक आहे, ते आमदार म्हणून त्यांचे अनुभव वेगळे असतील कदाचित, परंतु त्यामध्ये मंत्री महोदयाने पाठीशी घातला असेल तर ते त्यांच्यापर्यंत चर्चा होईल, चौकशीतून सगळं बाहेर येईल. पण हे सगळं चौकशीतून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण जर चूक असेल तर त्यावर कारवाई 100% होईल. कारण विमा कंपन्यांनी जर चूक केली असेल आणि आमच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी जर त्याला संमती दिली असेल, मुखसंमती, तो संपूर्ण जे काही खातं आहे ते चौकशीच्या अधीन आहे आणि चौकशी झाल्यावरती त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर भाष्य करणं योग्य होईल असं मला वाटतं. असं ते म्हणतात जे काही असेल ते जे त्यांचे आरोप आहेत ते आरोप आपण तपासून बघू आणि त्याच्यात तथ्य निघाले तर मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, कॅबिनेट समोर ही संदर्भात सगळी चौकशीची फाईल त्यांच्या समोर ठेवेल आणि त्या संदर्भात चर्चा करेल. पण आज कसं आहे की नाण्याची एक बाजू फक्त आपण बोलतात, आरोपाची बाजू बोलतात, पण प्रत्यक्षात सत्य काय ते अजून मी तपासलेलं नाही, तुम्हालाही माहिती नाही आणि कोणालाही माहिती नाही. त्यामुळे एकदा चौकशीतून बाहेर येऊ द्या, आल्यानंतर आपण त्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. शेतकऱ्यांना सातत्यानं कर्जमाफी हा मुद्दा त्यांचा राहिलेला नाही, त्यांना योग्य हमीभाव शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या संदर्भात काही स्ट्रॅटर्जी प्लॅन आखलेला आहे का? तो कशा पद्धतीने? नाही, आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे हमीभावाची. हमीभाव हे दिवसेंदिवस कमी जास्त प्रमाणात होत असतात, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादित केलेल्या मालाला 2 पैसे जास्त कसे मिळतील यासाठी काही धोरणं निर्माण करावे लागतील.
आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना आहेत. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेता येणार नाही. तर केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशाचे 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अत्यंत चांगला अनुभव आहे त्यांना. त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी मी एकदा त्याचं सिंक्रोनाइज करून त्यांच्याशी चर्चा करून त्यावरती आपण मग निर्णय घेऊ. तोपर्यंत मला एकाच वेळेला कर्जमाफी किंवा मग हमीभाव वगैरे आता एकाच दिवसामध्ये काही निर्णय घेता येणं शक्य नाही. त्यामुळे ते सगळं करताना कदाचित 4-6 महिन्याचा पिरियड जाईल. परंतु शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल, स्थैर्य कसं त्यांच्या जीवनामध्ये आणता येईल या दृष्टीने प्रयत्न माझे सुरू आहेत. एखादा पोर्टल काढून पारदर्शीपणा करता येतो का? तर ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली, लाडक्या बहीणमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले. तिथे काय भ्रष्टाचार झाला का? कोणाकडे अर्ज नाही, फाटे नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील, या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील, काही बदल करावे लागतील. काही ऑनलाईन अर्जामध्ये जर काही चुकीचं असेल तर तेही बदलावं लागेल. त्यामुळे हे सगळं अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल करून आणि सुरळीतपणा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मंत्री माणिकराव कोकाटे म्हणून या खात्यावर कधी छाप पडतील? काही विजन सिलेक्ट केलं काय की या खात्यामधून बीपीओचे काम करणारे किंवा पुढे करतोय त्यामधून हे नाव हे कायमचा इथंच आपल्या नावावर असं काही विजन नाही? असं काही विजन नसतं. हे बघा, काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचं विजन असण्याची आवश्यकता नाही. समोर प्रश्न येतात त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्यामुळे उद्या काहीतरी परवा प्रश्न निर्माण होईल त्याचं उत्तर मी आजच द्यायचं तुम्हाला ते काही योग्य नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतील त्यावेळेस त्याचं यथोचित असं उत्तर तुम्हाला मिळेल. ते काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि खातं वगैरे असं काही नसतं. काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही खात्याची काही चिंता नसते. आणि मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व तुमच्या डिपार्टमेंटला घेऊनच काम करतो आलोय. त्यामुळे तिथल्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्याही मला माहिती आहे. आता शेवटी कसं आहे की शेतकरी हा इथून तिथून संपूर्ण देशामध्ये एकच आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातला शेतकरी आणि इतर मतदारसंघात शेतकरी यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येणार नाही. क्रॉप पॅटर्न वेगळा असू शकेल. आमच्याकडे कांदा उत्पादन होतं, विदर्भामध्ये कापूस उत्पादन होतं, सोयाबीन उत्पादन होतं. त्यामुळे जसजसा देश बदलतो, प्रदेश बदलतो, तसतसे उत्पादनाची पॅटर्न बदलतात आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न कसे निर्माण होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ. तर मागच्या सरकारच्या काळामध्ये कांद्याने खत अनेकांना रडवलं होतं. कांद्याचे दर असतील किंवा मग निर्यातीवरच्या संदर्भातले धोरण असतील तो विषय आणि द्राक्ष, सोयाबीन, कापूस या सगळ्या पिकांच्या संदर्भात तुम्ही काही नवीन धोरण? नाही, या संदर्भामध्ये मी आताच सांगितलं आपल्याला की केंद्र सरकारशी संबंधित अनेक विषय आहेत. त्यामुळे आता तुमचा निर्यात मूल्यामध्ये वाढ झालेली 20% आणि हाऊसमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे निर्यात मूल्य ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशी चर्चा करावी लागेल. शिवाय एक्सपोर्ट इम्पोर्ट जी द्राक्ष बागाच्या संदर्भातली जी भूमिका आहे किंवा जी बाब आहे ती बाब सुद्धा केंद्राच्या अधीन आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या अधीन असल्यामुळे केंद्राशी चर्चा करून यात सुटसुटीतपणा आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मागील अनेक दिवसापासून कळतं शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमचं जे नुकसान भरपाईची जो निधी होता, जी मदत होती ती सुद्धा सरकारकडून आम्हाला मिळालेली नाहीये. तुम्ही त्या संदर्भात काही पाठपुरावा करणार? नाही, त्या संदर्भामध्ये फायली कुठं पडलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पैसे असून काही लोकांनी डिस्ट्रीब्यूट झाले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. अशा काही गोष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते तपासून आणि मी त्यातनं तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आमच्या खात्याला आदेश देणार आहे. त्यात 2 राजकीय प्रश्न आहेत. तुम्ही नाशिकमधून आज मंत्री झालेला आहात. बरेचसे आपल्याच पक्षातले नेते ज्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही त्यांची नाराजी पण आहे. त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ इच्छिता? हे बघा, कोणाचीही नाराजी नाहीये. समज गैरसमज हे राजकारणामध्ये होत असतात. त्यामधून मार्ग निघतील. आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी राहणार नाही आणि सर्व सुरळीतपणे पार पाडेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. सुरुवातीला ज्यावेळेस मुलांना विचारलं होतं मंत्रिपद मिळालं तुम्ही नाराज कोणाची भेट घेणार होता ते म्हणलं आम्ही मला कोणाची भेट घ्यायची गरज नाही.